चला फिल्डिंग लावून घ्या, लगेचच फैलावून घ्या आणि सलामीचे फलंदाज पाठवा. नाही बॉटल नाही ते. शेंद्रूंची फिल्डिंग लावून घ्या आणि खातिवलीचे बॅट्समन पण आलेत सलामीचे. चला पटापट, येत्या 1 मिनिटात एक पहिला चेंडू पडेल. जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा आपण सोमनाथ खाडे सरना ऐकूया. आपण पाहताय प्रेक्षक स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 मान्य श्री शेषदादा विखंडे पुरस्कृत ही स्पर्धा, त्यांच्या स्वप्नातली स्पर्धा, स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांना मानाचा मुजरा देणारी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि खेळाडूंचे शेषदादा विखंडे, मनीषजी खाडे, प्रदीपजी या सर्वांकडून, देवदाजी खाडे यांच्या सर्वांकडून हार्दिक स्वागत आणि आभार सुद्धा. आणि आपण जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू होईल तेव्हा ऐकूया कडक मधुर सुमधुर आवाज सोमनाथ खाडे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर, ज्यांना आपण ऐकताय. आजचा दिवस मंत्रमुग्ध करतायत. मॅच ऑन. पहिलाच बॉल, पहिला चेंडू लाऊड अपील, बॅक टू द विकेट. चांगल्या पद्धतीने गॅदर केलंय, अपील करतायत. नॉट आउटचा इशारा. आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आणि त्यांच्या विरोधात खातिवली या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. 4 षटकांचा सामना. द्वितीय फेरीचा हा सामना या ठिकाणी प्रदर्शित होतोय. नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. बॅटिंग करण्यासाठी शुभम आणि गणेश ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. चांगली मॅच होईल. नरेश पाटोळे यावेळेस फिरून मारलाय. फटका चांगला आहे, जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. या इनिंगचा आलेला नरेश यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस घेऊन खेळतोय. स्लॉक स्वीपचा अंदाज आणि सक्सेसफुल फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाठोपाठ आलेला हा दुसरा चौकार. श्रेयसदादा विखंडे प्रस्तुत, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 आजचा 5वा दिवस या ठिकाणी पार पडतोय. हळूहळू आपण संध्याकाळच्या वातावरणाकडे वाटचाल करतोय. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक राजा खचाखच गर्दी करून पाहायला मिळतोय. उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पहा बॅटची एज आणि थर्ड मॅनला एक चांगला झेल. फलंदाज माघारी पाठवला जातोय. या मॅचची गोल्डन विकेट शुभम महाडिक तंबूच्या आश्रयाला. चार चेंडू फेकलेत, 8 धावा आल्यात, 1 विकेट महत्वाची अर्जित केली आहे नरेश पाटोळे. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये
विकेट काढण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज आणि संघासाठी महत्वाची विकेट या ठिकाणी अर्जित केली आहे. गुड बॉलिंग शुभम महाडिक, ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार आले, त्यानंतर सुद्धा घाबरून हादरून न जाता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या गोलंदाजी. यावेळेस पुन्हा मिस टायमिंग, झेलची संधी. इथं मात्र पकडलाय, बराच वेळ हवेत होता आणि वेट अँड वॉच, चांगला कॅच, फलंदाज बाद. वेळ चेंडू हवेत होता, वर्ण पक्षी सुद्धा इकडं तिकडं जात होते. चेंडू नक्की हातात बसेल की नाही याची भीती वाटत होती, मात्र शेवटी हातात बरोबर विसावलाय आणि एक जबरदस्त झेल राम पाटोळे यांनी टिपलाय. फलंदाज माघारी पाठवला जातोय. लागोपाठ लागलेला दुसरा धक्का टीम खातिवलीला. सुरुवातीलाच अगदी आपण पाहताय ब्रेक थ्रू मिळवण्यात माहीर असणारा खेळाडू आहे. ट्रेंट बोल्टची भूमिका पार पाडत असताना गोलंदाज नरेश पाटोळे ऑन फायर, ऑन हॅट्रिक. हॅट्रिक अर्जित केली जाईल का? स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल का? हॅट्रिक बॉल, हॅट्रिकची सुवर्ण संधी. सोपा झेल, फलंदाज फेल. हॅट्रिक कंप्लीट केली आहे नरेश पाटोळे. आई गावदेवीचा जय जयकार. हॅट्रिक कंप्लीट. बोल करतोय, मात्र त्यानंतर कमबॅकची ग्वाही दिली आहे. नरेश पाटोळेने हॅट्रिक कंप्लीट केली आहे. संघासाठी निश्चित एक कमबॅक केलं आणि सुपर कमबॅक. धावफलकावरती तुम्ही पाहताय 1 षटक संपलंय. खातिवली संघाची धाव संख्या 3 गडी बाद 8 धावा. आता मात्र इथून संघर्ष वाढलाय खातिवली संघाचा. चांगली सुरुवात झाली आहे, पाया घालण्याचं काम केलंय. इथून आपण पाहिलं तर कळत चढवावा लागेल. आई गावदेवी शेंद्रुण आणि त्यांच्या विरोधात खातिवली अशी मॅच. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये द्वितीय फेरीचा हा सामना. प्रत्येक सामना महत्वाचा. नॉकआउटच्या स्टेजमध्ये आपण असतो. प्रत्येक सामना जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय, अभी नहीं तो कभी नहीं, या अनुषंगानं महत्वाची मॅच. नरेश पाटोळेनं 3 गडी टिपले, हॅट्रिक अर्जित केली आणि या संपूर्ण टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक या वर्षीच्या हंगामातली जातीये नरेश पाटोळेच्या नावावरती. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज जितू पाटोळे, राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल आपट बार, टप्पा टाकला ऑप्स्टिकच्या बाहेर. कुठल्याही प्रकारे हातापाता नव्हता. गणेश स्ट्राइक एंड वरती. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात बॅटिंग करतोय. डॉट आलाय. अनुभव भरपूर आहे जितू पाटोळेकडे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडली आहे. NP स्पोर्ट्स शहापूर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना व्यावसायिक लेवलवरती एक चांगला खेळ नेहमीच राहिला आहे. यावेळेस संघासाठी, गावच्या टीमसाठी. इथे पहा जबरदस्त कट केलंय. फिल्डर त्या ठिकाणी आहे सीमारेषेवरती. चांगली फिल्डिंग, व्यूहरचना सुंदर पाहायला मिळतीये. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याच पद्धतीची व्यूहरचना करतायत. अगदी सीमारेषेला खेटून कव्हर, स्वीपर बाउंड्रीला लागून वेगवान गोलंदाजा विरोधात अशा पद्धतीचे अटॅकिंग फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतीये. एक मिड विकेटला फिल्डर बाउंड्रीला खेटून पाहायला मिळतोय. निश्चितच तशाच पद्धतीने चेंडू टाकले जात आहेत. वेगाचा वापर, एक सिंगल आली आहे, धावफलकावरती ऍड करतायत. धावफलकावरती आहेत 9 धाबा 3 गडी बाद. षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे. जितू पाटोळे गोलंदाजी मार्कवरती. थोडीशी बॅकफुटला असलेली खातिवली टीम. इथून त्यांना मात्र विजयाच्या दिशेने जर जायचं असेल तर आक्रमक बॅटिंग करावी लागेल भाऊला.
भाऊ आणि गणेश वरती भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड. इथं पहा चांगला चेंडू टाकलाय, जबरदस्त जाबाज खिलाडी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत. भाऊ त्या ठिकाणी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती नक्कीच आपण पाहाल तर नजर नव्हती, दुर्लक्ष झालं आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती भाऊ, हार्ड हिटर फलंदाज, चौकार षटकारांची आवश्यकता आहे. यावेळेस पहा आतमध्ये आणलाय, चौकार आलाय, 4 धावा. मैच तरुणांचे आधारस्तंभ, या परिसराचं युवा नेतृत्व, श्रेयसदादा वेखंडे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीचं दमदार आयोजन. बहुचर्चित असणारी ही स्पर्धा. चेंडू हवेत, जबरदस्त टायमिंग, जागेवरनं खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलंय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलाय, सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग चांगली झाली. एक सिंगल धाव, 2 चौकार आले, त्यानंतर धडा घेतलाय. या अनुषंगाने आपण पाहताय एक सिंगल, षटक क्रमांक 2 संपलंय. धावफलकावरती गती प्राप्त झालीय. 10.00 ची सरासरी, स्कोअरबोर्ड वरती 20 धावा. दोन षटकं संपली आहेत, 20 धावा धावफलकावरती. मित्र हो, आजचा दिवस अर्थातच 26/11 संपूर्ण भारतवर्षासाठी काळा दिवस म्हणून आपण सर्वजण या दिवसाची आठवण करतो. दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला 26/11 आपल्या देशावरती झाला, मुंबईवरती झाला आणि निश्चित या हल्ल्यामध्ये पोलीस ऑफिसर अशोकजी कामटे, स्वर्गीय तुकारामजी ओंबळे, विजयजी सालसकर, हेमंतजी करकरे, संदीपजी उन्नीकृष्णन आणि शेकडो भारतीयांनी प्राण गमावले. या भ्याड हल्ल्याचा निषेध आपण या अनुषंगाने करतो आहोत. 26/11 हा काळा दिवस विस्मृतीत जावा. इथे फटका चांगला खेळलाय, जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, भाऊ ऑन फायर. षटकार. तीन बाद 26 धावा. गोलंदाज ओम आलाय आणि पहिल्याच बॉलवरती वार. भाऊ मात्र आक्रमक शैलीमध्ये इथं बॅटची संधी आली आहे, झेल टिपलाय, विकेट अर्जित केली आहे, टिट फॉर टॅट, लगेच उत्तर दिलंय. फलंदाज माघारी परततोय, भाऊचा खेळ संपलाय. चला स्पीडअप करा. 26 वरती लागलेला हा चौथा हादरा. फलंदाज माघारी परततोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. ओम पाटोळे गोलंदाजी मार्क वरती. सकाळचं सत्र ज्यानं गाजवलंय, राम पाटोळे यांचे चिरंजीव मैदान गाजवत असताना
भरपूर वर्षापर्यंत आपण पाहिलं असेल तर शेंद्रुण परिसर आणि शहापूर तालुक्याचं क्रिकेट पप्पांनी गाजवलं, अर्थात राम पाटोळेंनी, आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून ओम पाटोळे मैदानवरती मैदान मारतोय. राईट अमोर द विकेट. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही, निर्धाव येतोय. चांगल्या टप्प्यावरती भेदक मारा करत असताना ओम पाटोळेला आपण पाहताय. चांगली गोलंदाजी, पहिल्या बॉलवरती षटकार आला, युवा गोलंदाज लगेचच धडा घेतलाय, कमबॅक केलं, चेंडूची लेंथ लगेचच ओळखली आणि अचूक टप्प्यावरती मारा करतोय. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती आउटसाइड द ऑप्शन पिच करतोय. जागेवरनं बॅट फिरवली जाते, बॅट स्विंग फास्ट. बॅटिंग करत असताना रोहित, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. स्कोरबोर्ड स्थिरावलंय. 26 या आकड्यावरती लागलेला स्वल्प विराम. 4 गडी बाद 26 धाबा. षटक क्रमांक 3 चालू आहे. या षटकाचा विचार करताय. पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर विकेट, 2 डॉट. ओमचं कमबॅक. यावेळेस फुल टोच चेंडू आहे, फटका खेचलाय त्या ठिकाणी. फिल्डर आहे सीमारेषेवरती, पकडफेक करतोय. इथं सिंगल, एकच धाव. चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, चांगला थ्रो, एकच धाव. एका धावेची मदत येईल. धावफलक जर आपण पाहिलं तर 1 धावेच्या मदतीनं 27 वरती धावा रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. विकेट सुद्धा मिळाली आहे, डॉट सुद्धा आले. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. इथं ओव्हर पिच समोर हवाई हल्ला, अप्रतिम उत्तुंग भरारी घेणारा हा षटकार. सुरुवात गोलंदाज अशोक वरती विश्वास दाखवलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्याची राहिली आहे. या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. सामना महत्वाचा आहे. समोर खातिवली, अशोकचा हा चेंडू समोर मारलाय लॉंग ऑनला. मेजर पप्पू येत आहेत. चेंडू पकडला, फेकलाय, रॉकेट थ्रो, सिंगल, कंप्लीट पॅकेज. उत्कृष्ट फलंदाज, त्याचबरोबर बाउंड्री रायडर म्हणून एक चांगले फिल्डर म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचे मीडियम पेसर गोलंदाज सुद्धा आहेत. पप्पू पाटोळे. गोलंदाज पुन्हा एकदा अशोक. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे बॅटची एज, थर्ड मॅनला चेंडू जातोय. त्या ठिकाणी थोडीशी तारांबळ, अडवत असताना चूक केलीये. पाठलाग करतायत, अडवतील, पकडतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा वाचवतायत. 2 धावा येतील. धावफलक जर आपण पाहिलं तर पुढे सरकलं 36 वरती, 36. धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज अशोक. स्लॉक्सचं शेवटचं षटक, बॉडी लाईन, फुलटो चेंडू आहे, फिरून मारलाय, जबरदस्त पिकअप, षटकार.
खऱ्या अर्थानं गणेश अर्थात विघ्नहर्ता ही भूमिका पार पडत असताना खातिवली टीमसाठी 5 चेंडू त्यानं फेस केलेत. 15 धाबा त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. संघासाठी एक उपयुक्त खेळी साकारतोय. संघासाठी उपयुक्त बॅटिंग करत असताना संजीवनी देतोय. 42 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली धावसंख्या उभारतायत. सन्मानजनक धावसंख्या 42 ऑन द बोर्ड. इथं बॅटची एज. चेंडू जातोय मागे. त्या ठिकाणी चूक केलीये. पुन्हा सिंगल कंप्लीट. धावा धाव जाऊन पकडतील फेकतील. दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि खराब कलेक्शन. त्या ठिकाणी आपण पाहताय 3 धावा कंप्लीट झाल्या. जो चेंडू निर्धाव यायला हवा होता तिथे 3 धावा येत आहेत. मोमेंटम शिफ्ट होतोय. मोमेंटम यावेळेस आपण पाहताय तर खातिवली संघाच्या बाजूने जात आहे. 45 धावा इथं धावफलकावरती. चांगली मॅच रंगेल. टॉप क्लास बॅटिंग शेंद्रून संघाकडे सुद्धा आहे. चांगल्या दर्जाची बॅटिंग यावेळेस आपण पाहताय. खातिवली संघ सुद्धा दाखवतोय. मिडल ऑर्डर मध्ये आलेला बॅट्समन रोहित गणेशला साथ देतोय. इथं सुद्धा आडव्या बॅटनं पप्पू त्या ठिकाणी वेगानं चेंडूला पकडलं फेकलं. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. इथं पहा तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. नजर हटी दुर्घटना घटी. लक्ष राहणं गरजेचं आहे. या सिंगल धावा ज्या एक्स्ट्रा येत आहेत या डोकेदुखी ठरू शकतात. 3 धावा आल्या. 48 वरती स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचलंय. षटकातला शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या चेंडूवरती जास्तीत जास्त मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गणेश करेल या बाबतीत शंका नाही. 18 धावा त्यानं ठोकून काढल्यात. रोहित 5. डाव सावरला. नरेश पाटोळेनं सुरुंग लावला होता. हॅट्रिक संपादित केली. या संपूर्ण टुर्नामेंटची पहिली विकेट हॅट्रिक नरेश पाटोळेच्या नावावरती राहिली आहे. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. बॉलर अशोक. इथं सुद्धा बॅटची एज. चेंडू आता मात्र मागे अडवला आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. पुन्हा एकदा तारांबळ पाहायला मिळतीये. मात्र आता बरोबर पकडलाय आणि एक विकेट अर्जित केली आहे. 1 धाव आली. स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष ठेवलंय. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा. चांगल्या धावा बनवल्या. 24 बॉल 50 ची गरज. जबरदस्त मॅच. बॅटिंग करताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ मैदानावरती येईल. धावा बनवल्या जातील का की डिपेंड करण्यात यश मिळवेल टीम खातिवली. मुकाबला हाय व्होल्टेज. कशा पद्धतीने सामना पार पडेल. प्रेक्षक राजाचं मनोरंजन कशा पद्धतीने केलं जाईल. चला स्पीडअप करा थोडं. आपल्याला अजून भरपूर मॅच कव्हर करायच्या आहेत. लकी चिठ्ठी काढली जाते. ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या संघाला बाय मिळतीये. विजेता संघ आणि दसई संघाला बाय मिळाली. दसई संघाला बाय मिळाली आणि विजयी संघ विपक्ष बादसई असा सामना नक्कीच आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. तत्पूर्वी 50 धावांचं टार्गेट ठेवलंय. 50 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती बॅट्समन उतरतील. शेंद्रून संघाचे फिल्डिंग पाहायला मिळेल. खातिवली संघाची सामना कशा पद्धतीने सजेल. समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. या ऐकूयात मनोजी कारवे सर आपल्या सेवेसी. धन्यवाद.
थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. प्रेक्षक आपण ज्यांना ऐकत आहात या स्पर्धेच्या सुरुवातीपासून तंत्रशुद्ध कॉमेंट्री, भारदस्त आवाज, अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांना खिळून ठेवणं आणि खेळाडूंना सुद्धा प्रोत्साहित करणं हा त्यांचा हातखंडा आहे. खूप छान कॉमेंट्री आणि त्यांनी सुद्धा त्यासाठी खूपच चांगली मेहनत केली. मागच्या 5-6 वर्षांपासून मी त्यांना बघतोय, आम्ही सुद्धा एकत्र असतो आणि आज मला त्यांच्यासोबतीला कॉमेंट्रीला संधी मिळाली हे माझं मी भाग्य समजतो. खूप छान वाटतंय खाडे सर आपल्यासोबत. तर 50 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी ओम पाटोळे आणि पप्पू पास हो जाएगा क्या आलेले आहेत मैदानामध्ये. प्रत्येक षटकामध्ये 12.5, 12-13 अशा धावा, 12 ते 13 धावा कराव्याच लागतील पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी, कारण धसई संघाला बाय मिळाली. या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल कल्पेश जाधवच्या भास्य संघाच्या विरुद्ध. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानामध्ये. धावांचा पाठलाग सुरू होतोय. पंच अभिजित सावंत आणि हेमंतजी तावडे सर ऑफिशियल्स सामना सुरू करतायत. फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, फाईन लेग, सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पहिलाच अगदी फटका बाईकच्या दिशेने, नजर बाईककडे दिसते. चौकार. आहे ओव्हर द विकेट जातो गोलंदाज. रिलीज. ओ आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप. थोडासा टप्पा पडला आणि काहीसा फ्लाय झाला. इन कटर पण होता, इन स्विंग झाला. हाय ॲक्शन आहे. कानाजवळून रिलीज केला हा चेंडू शुभम या गोलंदाजाने. बॉलिंग महत्वाची असणार आहे कारण ह्या मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुद्धा होऊ लागलाय. कॉन्क्रीटची खेळपट्टी खेचून मारण्याचा प्रयत्न नीटसा बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. डीपमधून फिल्डर बॅकअपला आला. फिल्डिंग ही महत्त्वाची असणार आहे. गोलंदाजाला त्याचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी फक्त फिल्डिंगची चांगली साथ हवी असते. जसं एखाद्या गायकाला त्याचा चांगला सुरात गाणं गाण्यासाठी वादकाची साथ हवी असते, तसं गोलंदाजाला सुद्धा फिल्डिंग चांगली मिळाली की त्याचा सुद्धा आत्मविश्वास दुणावत असतो. हे केलं पाहिजे आता 2 डिपार्टमेंटमध्ये. बॅटिंग तर झाली तुमची, आता 2 डिपार्टमेंटमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुम्ही धावा डिफेंड करू शकता. इथे डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु इथे त्या प्रतीक भुईर सारखा नेम नाही जमला. 4011 धावसंख्या 6. चांगल्या धावा, 6 धावा 2 चेंडूंमध्ये. अजून 6 करणं गरजेचं आहे. विकेट राखून ठेवली आणि उडवलाय चेंडू. आकाशाला गवसणी घालून खाली येतोय नाचत डोलत आणि हातात विसावतोय फिल्डरच्या. चांगला जज करून झेल पकडला. फलंदाज पप्पू बाद हो गया. क्रुशियल मोमेंट नाहीये मित्रांनो. भाऊने झेल घेतला. भाऊ दूरवरून आला, मस्त जज केलं आणि हीच साथ हवी आहे गोलंदाजाला. अजून काय हवं आहे, कारण गोलंदाज हा नेहमी विकेटसाठीच चेंडू टाकत असतो. त्याला अपेक्षा नसते की त्याचा प्रत्येक चेंडू मारला जावा. त्याला अपेक्षा असते की त्याला प्रत्येक चेंडू ती विकेट प्राप्त व्हावी. परंतु ती कशी होणार जेव्हा आपण फिल्डिंगची चांगली साथ देऊ तेव्हा. आणि त्याला आत्तापर्यंत 5 चेंडूंमध्ये सुंदर साथ मिळाली आहे. आता मात्र ओम पाटोळेला नरेशची साथ मिळेल का बघायचं आहे. नरेशनी अगदी सुरुंग लावला होता. हॅट्रिक आज संपादन केली आहे. या स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकातील पहिला बहुमान प्राप्त केला आहे तो म्हणजे नरेश पाटोळेने. आणि आता बॅटिंगसाठी आलेत 1 डाऊनच्या जागेवरती, म्हणजे विराट कोहलीची जागा, राहुल द्रविडची जागा. भिंतीप्रमाणे उभं राहून धावा पण कराव्या लागतील. त्या अशाच पद्धतीने पुन्हा एकदा भाऊ येतोय. भाऊच्या आवाक्याच्या बाहेर झेल. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
पण तो लँडिंग होत असतो. हेच तर कॅमेरावर काय, हेच तर आपल्या डोळ्यांना आनंद देत असतं. ॲक्शन रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये दाखवण्याची मजाच वेगळी असते. हल्लीचे मोशन्स फार बदलत चाललेत. अल्ट्रा मोशन, स्लो मोशन, बरेचसे मोशन्स आहेत. लूज मोशन वेगळं असतं. शुभम पहिलं षटक. आता प्रेम छान असतो इकडे आमचा स्कोरर. आज बिचाराला कुठेतरी जायचं होतं पण जाऊ दिलं नाही आमच्या आयोजकांनी. त्याला इथे जखडून ठेवलं आहे. 4011 विकेट 4. 10 धावसंख्या, एक गडी बाद. आता 18 चेंडूंमध्ये 40ची गरज आहे. थोडासा आस्किंग रन रेट वाढला आहे परंतु सुरुवात नरेशने छान केली आहे. तगडा उंचपुरा खेळाडू आहे. बॅट ड्रिल करून दाखवतोय. ओम पाटोळे हा क्लेवर बॉय आहे. रामजी पाटोळे यांचा सुपुत्र. पप्पांच्याच पावलाती पाऊल ठेवून क्रिकेटचे धडे गिरवत आता दिमाखाने मिरवतोय प्रत्येक ग्राउंडवरती. बाप्पा असो नसो त्याची छाप सोडण्याचा प्रयत्न. सकाळी सुद्धा मॅन ऑफ द मॅच ठरला. आता काय करेल बघायचं आहे. ओम पाटोले इथे फसलाय की काय. भाऊ चेंडूच्या खाली आहे. स्ट्रॉंग हँड. वा, ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटण्यासारखं आहे. अजून एक झेल टिपला भाऊने आणि फलंदाज ओम पाटोले बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद. बॉलच्या लाईनमध्ये नीटचा आला नाही फटका सजवण्यासाठी. डाव्या पायाला मागे नेलं होतं, उजव्या पायावरती भार दिला, खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जास्त उंच गेला, लपेटून घेऊ शकला नाही ओम पाटोळे. आणि अगदी सुंदर रनू धावून पळून चांगलं जजमेंट करून भाऊने दुसरा झेल टिपला ह्या इनिंगचा. खूप छान जजमेंट, चांगलं कॅचिंग करतायत भाऊ. आणि अशीच साथ गोलंदाजाला लाभली तर 49 धावा डिफेंड करू शकतील. परंतु आता कुठला फलंदाज तारणहार असेल, या संकटातून कोणता फलंदाज बाहेर काढेल शेंद्रून संघाला, जो संघ फार ख्यातनाम आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर अजून एक चेंडू पडला. 2 गडी बाद, 10 धावसंख्या. आता 17 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे आई गावदेवी शेंद्रून संघाला. सकाळच्या सेशनमध्ये शेंद्रून संघाने आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव संघाला पराजित केलं आणि आता रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. 17 चेंडू 40 धावांची गरज. जयेश सेकंड चेंडू आणि इथे काय झालंय तर बहुतेक बॅट फिरली आहे. लाऊड अपील केली जाते. स्टंपच्या बाहेरून लपेटून घेण्याचा प्रयत्न होता. हाफ व्हॉली तर मिळालं होतं. हा बघा लगेचच रिप्ले आलाय UTCच्या माध्यमातून. शैलेश भुईरे आणि टीम, कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. छान डिसिजन हेमंत तावडे आणि अभि सावंत. आत्तापर्यंत 5 दिवसांमध्ये सक्सेसफुल पंचक्रीय करण्यामध्ये हे त्रिकूट यशस्वी ठरले. पुढचा चेंडू जयेश. हो, बॅकअप हँडचा थोडासा वापर केला होता, फिंगर रोल केले. इथे भाऊच्या आवाक्यात नव्हता परंतु बघा धावा वाचवल्या. चेंडूवरती अक्षरशः वाघासारखी झेप घेतली आणि 2 धावा वाचवल्या. नक्कीच झेलचा प्रयत्न सुद्धा केला होता परंतु जज केलं की झेल आवाक्याच्या बाहेर आहे. या गोष्टी केल्या पाहिजेत. आधीच्या सामन्यामध्ये जे पायाने प्रयत्न केला तिथे तो चौकार फसला आणि मे बी ते फायदेशीर ठरला असता जर तिथे असं अडवण्याचा प्रयत्न केला असता तर. परंतु वेळ निघून गेली का आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची जाणीव होत असते. इथे वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. आमच्याकडे वळतायत तावडे सर, वाईडचा इशारा करतायत. अवांतर धाव पहिली मिळाली इथे आणि संघाच्या धावसंख्येत भर होत असताना 13वर आई गावदेवी शेंद्रून संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रेक्षक बघा चहू बाजूला शांत पद्धतीने आनंद घेत असताना. वातावरण सुद्धा छान आहे. आज लपाछपी खेळतायत सूर्यदेवता. थोडीशी आता हवेमध्ये आर्द्रता जाणवेल पुढच्या मॅचमध्ये.
चेंडू कॅरी व्हायला वेळ लागेल, आता सुद्धा कॅरी होईल का? झेल कॅरी झालाय आणि फलंदाज इथे फेल झालाय. गुड कॅच टेकन. खेळाडू कक्षासमोर झेल टिपलाय आणि तिसरा गडी बाद होतोय शेंद्रून संघाचा. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर तिसरा गडी बाद झाला, मस्त जज करून अगदी सहज सोपा झेल आपल्या हातामध्ये विसावून घेतला रोहितने. 3 विकेट डाऊन, 1.4 षटकं. जयेश विकेट टेकर ठरला. इथे 2 गडी बाद केले त्याने या षटकामध्ये. लास्ट टू गो की नाही, एक वाईट पडलाय, नाही विकेट आहे. 4 बॉल झालेत, 4 बॉल 1 विकेट. नवीन फलंदाज गणेश पाटोळे, राईट हँड बॅट्समन. हो, उसळी मिळाली होती. ते पुलचा पवित्रा घेतला, पंचांकडे सिग्नल मागतोय बाउन्सरचा. आणि तिथे बघा चपलाई विकेट किपरची सुद्धा काहीतरी होत असताना MS धोनीने ह्या गोष्टी बऱ्याच शिकवल्या नकळतपणे जगाला, की नजर कशी असावी विकेट किपरची, तर MS सारखी असावी. धावसंख्या 13. अभि सर रिफर केलंय का? नाही. गणेश तिथे बीट झाले. बॉल मारायचं चुकल्या लगेच त्याने ॲक्शन केली पंचांकडे. या गोष्टी होत असतात. तर इथे डॉट चेंडू आला, धावसंख्या स्थिर आहे. 3 गडी बाद, 13 धावा. थोडीशी वरचढ स्थिती झाली आहे इथे खातिवलीची काहीशी. शेंद्रून संघ थोडासा पिछाडीवरती आहे. हा चेंडू आला होता, कार्पेट जातो वेगाने. रोहित आणि तिथे भाऊ आधीच आला आणि फेक एकाच ॲक्शनमध्ये केली होती. रनिंग ॲक्शनमध्ये उचलून फेकी करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. याला ॲथलेटिक्सपणा लागतो, आपलं फिटनेस लागतो. बघा, वाकून लगेचच फेकी करणं रनिंगमध्ये, रनिंग थ्रो. विकेट किपरला तिथे गॅदर करता आला नाही, पण तो थोडासा वाईड थ्रो होता. विकेटची संभावना फार कमी होती. धावसंख्या 2नी फुलत असताना 15 15 ऑन द बोर्ड. 2 षटकांची समाप्ती. समीकरण प्रेक्षक बदललंय, वरचढ झाले संघ म्हणजे खातिवली, परंतु होऊ शकतं. 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. 17.50चा अस्किंग रन रेट आलेला आहे टीम आई गावदेवी शेंद्रून संघाला. ह्या षटकामध्ये टार्गेटपर्यंत कसं पोहोचता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. 15 ते 20 धावा निदान या षटकामध्ये आल्या तर शेंद्रून संघ पुढे आगेकूच करेल. उडवण्याचा प्रयत्न केला, बॅट फिरली आहे, डोकं वर गेलंय आणि समोरून येते 2 फिल्डर टक्कर झालीये. बोलता बोलता तेच झालं. असं करू नका बाबांनो. पाणी घेऊन जा, पटकन पाणी घेऊन जा कोणतरी. पाठीवरती मळा, पाठीवरती मळा, पाठीवरती. छाती नका मळू, पाठीवरती मळा, पाठीवरती मळा. येस येस, पाठी चोळा चोळा चोळा. आवाज द्या, आवाज द्या. रिव्हर्समध्ये जात होता एक्स्ट्रा कव्हर आणि समोरून येतो त्या डीपमधले डीप कव्हर. त्या दोघांची टक्कर झाली बघा, रिप्लेमध्ये पाहू शकता. बहुतेक मोठं डोकं लागलं की या छातीवरती, खांदा लागला. सांभाळा सांभाळा. हो 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 हो. हवा हवा त्याला लागू द्या, हवा लागू द्या प्लीज, हवा लागू द्या त्याला. गरंडा घालू नका. त्याला खांद्याचा धक्का लागला. आपण दुसऱ्या अँगलने सुद्धा पाहू शकतो. खेळताना मित्रांनो सांभाळा, अतिशय जीवाचा आकांत करू नका. आधी स्वतःला सांभाळा, बाकी दुनियादारी नंतर.
हो 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 हो, दोघांचा स्पीड एकमेकाला तो धडकला गेला आणि हा स्टेज कर स्वतःला जरा आणि जरा असं जरा खोकलांड खोकलांड. हा हा येस खोकलांड. येस येस ये इकडे. स्प्रे असेल तर मारा, स्प्रे आहे का? इंजर्ड झाला प्लेयर. नक्कीच आपण तो लवकर रिकवर होईल असं देवाकडे प्रार्थना करूया. त्याचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा तो स्वतःच इच्छाशक्तीने तयार करेल. इथे बघा 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. यावेळेला हाफ व्हॉली होतं, उचलायचं होता, चेंडू जातोय डीपमध्ये, भाऊ त्या ठिकाणी वेगाने येतोय, चांगली कॅचिंग, चांगली फिल्डिंग, चांगली फेकी सुद्धा करतोय. अटॅकिंग एकदम फिल्डिंग होऊ लागली खातिवली संघाची. शेंदुरून संघाला इथे बॅकफूट होती धाडलंय. तगडा संघ इथे झुंज देतोय आता या सामन्यामध्ये असं पाहायला मिळतंय. गोलंदाज संकेत जयच्या पाठोपाठ तिसरं षटक सुरू झालंय. पहिलं शुभम, दुसरा जयेश, आता संकेत. ओ सुंदर डिलिव्हरी, कंबरेच्या वरून टप्पा गेला. लागोपाठच्या विकेट हॅट्रिकसाठी मनोज वेखंडे आणि मनीष खाडेकडून 500चं बक्षीस आलंय संकेतसाठी विकेट हॅट्रिकसाठी. मनीषजी खाडे आपले स्पर्धेचे आयोजक, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. आणि मनोजजी खाडे आपले सहकारी. ओ खूप छान खूप छान, तोच टप्पा. जणू काय ॲक्शन रिप्ले मागच्या चेंडूची पुनरावृत्ती झाली की काय. टप्पा हेरलाय जणू काय गोलंदाज संकेतने तिथे कॉईन ठेवला की काय आणि त्याच कॉईनवरती टप्पा टाकतोय आणि तिथूनच सरळ विकेट किपरच्या हातात चेंडू देतोय. फक्त मधला दुवा आहे तो बॅटर, तो बॅट फिरवतोय परंतु धावा गिरवता येत नाहीयेत. 9 चेंडू शिल्लक राहिले. चौथीची गरज आणि आता कात्रीत पकडण्यासारखी लावड अपील केली जाते परंतु पंचांनी सांगितलं की एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. लेग बायचा इशारा देत आहेत हेमंत सर. एक धाव कंप्लीट झाली परंतु इथे विजयापर्यंत पोहोचता येणार नाहीये. एकूण धावसंख्या 17, 50चं टार्गेट, 33ची अजून गरज. 8 चेंडू. आधीचा एक सामना झाला 8 मध्ये 32 पाहिजे होते, इथे 8 चेंडूंमध्ये 33ची गरज आहे. अवघड झालंय, कठीण झालंय, अशक्य नाहीये, खेळावं लागेल पाटोळे साहेब. परंतु इथे चेंडू आता इष्टीच्या वरून जातोय, काय टप्पा नियंत्रित करतोय. म्हणून तर संकेतला बक्षीस लावले असं वाटतंय कारण त्याच्याकडे ती क्वालिटी आहे चांगली बॉलिंग करण्याची. नरेश खेळतायत 3 वरती, गणेश खेळतायत 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा गणेशच्या बॅटमधून. खूपच लो रेट, स्ट्राईक रेट फार कमी आहे. 7 मध्ये आता 33ची गरज आहे. ह्या चेंडूती षटकार जर आला तर थोडा का होईना आशा उंचावल्या जातील परंतु निराशेच्या गर्तेत सापडला शेंद्रून आई गावदेवी संघ. एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे सर. 1-0-0, एक लेग बाय 0. नाही बॉल धरलाय तिथे सिंगल धाव धरली वाटतं. 1-0-0, 1 लेग बाय 0. ठीक आहे, करेक्शन केले जाते. 2-1-0-0, 1 लेग बाय 0. ओव्हर अँड आउट. तर 6 चेंडू आता राहिले. फारच दूर आता जितका अंतर खातिवली आणि शेंदुरूंचे तितका अंतर दूर चाललाय सामना शेंदुरूंपासून. अगदी चाललाय खातिवली गावाच्या त्या टर्नच्या जवळच थांबलाय. वासिंच्या फाट्याजवळ विजयाचा सुगंध पसरलाय. इथे चेंडूच्या खाली घुसून
फटका मारलाय कसून आणि चेंडू खेळाडू कक्षामध्ये जातोय रुसून. षटकार. ठोड जबरदस्त फेमस सिंगर कंपोजर स्वतः गाणे पण लिहितोय. धावसंख्या इथे 25 वर. पुन्हा एकदा लॉब त्या दिशेने फ्लॅट सिक्सर. वाह दे घुमा के लागोपाठचा दुसरा ठोकला षटकार. गणेश ऑन फायर. गणेश जी क्या बात आहे. देर आहे दुरुस्त आहे. होते कुठे तुम्ही. सुरुवात लेट केली परंतु आता ग्रेट केली. 4 चेंडू 19 ची गरज आहे. अशा उंचावल्या प्रेक्षको. खेळाडू कक्षात सुद्धा आनंदाचं वातावरण इथे दिसू लागले. आनंदाचे डोहाळे फुटू लागलेत. गणेश इथे आता चेंडू उचलू शकले नाहीयेत परंतु 2 धाव कंप्लीट करेल का बघायचं आहे. फेकी चांगली करतो नेहमीच भाऊ परंतु इथे आता वाईट फेकी केली. अपिश थ्रो गेला त्या कारणे 2 धाव कंप्लीट केल्या. अजूनही अशा उंचावलेल्या 3 मध्ये 17 33 झाल्या. 3 गडी बाद. 3 चेंडू शिल्लक 17 धावांची गरज. 3 षटकार. चेसिंग इज द कंपल्सरी. चेसिंग इज द कंपल्सरी. जर हा षटकाराला प्रेम तर घाम फुटेल खातिवलीला. आणि आला का. येणार की नाही. ओ झेल टिपलाय. झेल टिपलाय. सामना पण टिपलाय. सामन्यामधली पकड मजबूत केली खातिवली संघाने. धक्का लागतोय शेंद्रून संघाला. विकेट डाऊन. टॉस साठी आहे. या सामन्यातील विजेता संघ बहुतेक निश्चितच होत चाललाय. खातेली विरुद्ध भातसाई बहुतेक असेल हा. कारण क्रिकेट आहे शेवटी काही होऊ शकतं. खूप जर वाईट नोट टाकले तर मग शेंद्रून संघ चमत्कारिक विजय प्राप्त करेल. नवीन फलंदाज आलाय. आपटी दिली आहे. चेंज ऑफ पेस केलं तर बॅट आधीच फिरवली गेली. मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट कीपर चांगला क्लोज आलाय. दबाव टाकला जातोय बॅट्समन वरती आणि अशा प्रकारे शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. पराजयाला सामोरे जातोय तगडा संघ शेंद्रून संघ सुद्धा ह्या स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर. आणि खातिवली संघ पोहोचलाय पुढच्या फेरीमध्ये. 2 हात करेल भातसई संघाविरुद्ध. खातिवली विरुद्ध भातसई. त्यानंतर त्या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल धसई विरुद्ध. या दोन्ही संघाचे कॅप्टन अनुज आणि खातिवलीचा कॅप्टन आपण पण या. 49 धावा धाव फलकावती लगावल्या गेल्या होत्या खातुलीकडून. ज्यामध्ये गणेशची चांगली बॅटिंग. भाऊची सुद्धा बॅटिंग. भाऊने कॅचिंग पण छान केलं. गणेशने इथे शेवटचं षटक हाताळलं. महागडं षटक हाताळलं. आणि भाऊने 2 षटकार 1 चौकार खेचला. तर आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतोय मिस्टर भाऊला. भाऊ इज द मॅन ऑफ द मॅच. आणि चला लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. दोन्ही